नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, घडामोडी वेगाने घडत आहेत आणि गेल्या काही कालावधीतल्या युद्धजन्य परिस्थितीतनं बाहेर पडल्यानंतर आता जर आपण लक्षात घेतलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एक घडामोड जी ती प्रचंड चर्चेत आली, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला केलेलं एक ट्विट. बघा ते ट्विट काय बघा. त्यांनी त्या ट्विटमध्ये असं म्हटलं होतं की भारत पाक दोघांच्या या तणावामध्ये मी मध्यस्थी केलेली आहे आणि या मध्यस्थीनंतर ही शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर अर्थातच दोन्ही देशांमधल्या अण्वस्त्र युद्धाला मी थांबवलेलं आहे आणि सगळ्या लोकांना या सगळ्या धोक्यापासून वाचवलेलं आहे, असं ट्विट त्यांनी केलं होतं. तेच आजचं ट्विट बघा. आजच्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की मी मध्यस्थी केली असं मला म्हणायचं नव्हतं. माझं एवढंच म्हणणं होतं की दोन्ही देशांनी शांततेत आपापसात चर्चा करून ही सगळी युद्धाची परिस्थिती किंवा त्यातला जो काय त्यांचा वाद आहे तो मिटवावा, त्यावरती चर्चा करावी, दहशतवादावरती चर्चा करावी, ते थांबवावं, असं त्यांनी ट्विट केलेलं आहे. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते खरं तर थेट ट्विट करताना दिसतात आणि म्हणतात की मी मध्यस्थी केली, आणि दुसऱ्या वेळी मात्र त्याचं विचारपूर्वक हे दुसरं ट्विट करताना दिसतात. असे हे डोनाल्ड तात्या आहेत, ट्रम्प तात्या आहेत. बरं, यामध्ये वास्तविक परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानने शस्त्रसंधीच्या विषयाला घेऊन अमेरिकेला मध्यस्थी करण्याचा आग्रह केला होता आणि त्याबद्दल अमेरिकेकडनं आपल्याला निरोप देखील देण्यात आला. पण भारताने थेट उत्तर दिलं की त्यांना जर या विषयाला घेऊन चर्चा करायची असेल तर त्यांनी आपल्याशी बोलावं आणि त्यानंतरच DGMO-कडनं, म्हणजे दोन्ही DGMO-कडनं संवाद जो आहे तो सुरू झाला आणि शस्त्रसंधी घडवून आणण्यात आलेली आहे. असे हे ट्रम्प तात्या जे ट्विट करतात आणि चर्चाही निर्माण करतात.